नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, कौटिल्य आय एस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण सायन्स मधला पुढचा पाठ घेणार आहे न्यूट्रिशन. न्यूट्रिएंट्स. माझं नाव प्रज्ञा मोरे. हे सगळे न्यूट्रिएंट्स दाखवले आपल्या जे रोजच्या जेवणामध्ये असतात. आता पोषण. पोषण म्हणजे काय? पोषण म्हणजे काय? पोषण शरीराच्या वाढीस, त्याच्यानंतर विकासासाठी, ऊर्जेसाठी आणि आरोग्याच्या देखभालीसाठी आवश्यक असतात. अन्नद्रव्यांचे ग्रहण, त्याच्यानंतर पचन, शोषण, वितरण आणि उपाययोजना होण्याची प्रक्रिया म्हणजे काय? पोषण. म्हणजे आपण रोजच्या जे जीवनामध्ये जे पदार्थ खातो त्याचा आपल्या बॉडीवर काय काय हे होतं, म्हणजे काय होतं त्याच्यावर, ते म्हणजे पोषण. पोषण ही काय आहे? जैविक प्रक्रिया आहे, जिच्यामध्ये मनुष्य, कोणताही सजीव, म्हणजे कोणताही सजीव अन्नातून जीवनावश्यक पोषक तत्वे घेतो. जसं की कार्बोहायड्रेट झालं, प्रोटीन झालं, फॅट झालं, व्हिटॅमिन झालं, मिनरल झालं आणि वॉटर झालं. हे काय आपल्या शरीरासाठी महत्वाचे, त्याच्यामुळे आपण ते ग्रहण करतो. हे पोषक तत्व शरीराच्या विविध कार्यासाठी वापरले जातात. ते कोणत्यासाठी? ऊर्जेच्या निर्मितीसाठी. मग ऊर्जा निर्मिती कशी होते? जसं की ग्लुकोज पासून एटीपी तयार होता. ग्लुकोज पासून काय होतं? एटीपी तयार होता. हे जोड्या लावायला आपल्याला येऊ शकतं. त्याच्यानंतर असे देतात 1, 2, 3, 4 असे ऑप्शन, आणि त्यामध्ये विचारतात ते की ऊर्जा निर्मितीसाठी काय बाबा, असं म्हणजे ऍप्लिकेशन. त्याच्यानंतर ऊतींच्या वाढीसाठी व दुरुस्तीसाठी, टिश्यू ऊती म्हणजे. त्याच्यानंतर शरीरातील जैव रासायनिक क्रियांसाठी. त्याच्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती बळकट करण्यासाठी पण आपल्याला पोषण महत्वाचं आहे. हे आहे अन्नपदार्थ. जे दाखवलंय, याच्यामध्ये दाखवलंय की हे फिश, मीठ, इथं आहे बटर, अंडी, इथं फळं, दूध, ऑइल, हे सगळे कडधान्य. मिलेट इयर झालं ना मागच्या वर्षी, मिलेटवर क्वेश्चन पण येऊ शकतात. हे झालं सगळे सलाद, व्हेजिटेबल, हे सगळं येतं आपल्या अन्नपदार्थांमध्ये. पोषणाचे प्रकार आहेत. आता पहिला जो आहे तो कोणता आहे? बॅलन्स न्यूट्रिशन, म्हणजे संतुलित आहार. सर्व आवश्यक पोषक तत्वे योग्य प्रमाणात मिळणे, म्हणजे काय होतं? बॅलन्स न्यूट्रिशन. आपल्याला एकदम प्रमाणात, म्हणजे कधी कधी आपण आजारी पडतो, तर काय होतं? आपल्या शरीरातलं कमी जास्त प्रमाण होतं. कमी जास्त प्रमाण झालं की मग आपलं न्यूट्रिशन बॅलन्स नसतो, म्हणून होतं. आणि बॅलन्स न्यूट्रिशन असलं तर आपण चांगलं राहतो. दुसरं आहे ते माल न्यूट्रिशन. माल न्यूट्रिशन कसं असतं की गरजेपेक्षा कमी किंवा चुकीचं जरी पोषण घेतलं तरी पण माल न्यूट्रिशन असतं. आता एक आहे त्यातलं अंडर न्यूट्रिशन, आणि दुसरं आहे काय? ओव्हर न्यूट्रिशन, म्हणजे जास्त प्रमाणात घेतलं तरी पण त्रास होतो, कमी प्रमाणात घेतलं तरी पण त्रास होतो. म्हणून सम प्रमाणात पाहिजे गोष्टी आपल्या शरीरात. आता हे आहे पिरॅमिड. संतुलित आहारचा पिरॅमिड. सगळ्यात जास्त आपल्याला काय असतं आवश्यक? पर्सेंटेज नुसार तृणधान्य आणि कडधान्य. त्याच्यानंतर काय आहे? फळे आणि भाजीपाला महत्वाचा आहे. त्याच्यानंतर आहे दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे, अंडी. त्याच्यानंतर आहे स्निग्ध पदार्थ, तेल, तूप, लोणी. आता आपल्याला निरोगी राहण्यासाठी फक्त
न्यूट्रिशनच नाही महत्वाचं, नियमित व्यायाम करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. पोषण द्रव्य वर्गीकरण. आता पोषण द्रव्याचे 2 प्रकार आहेत. एक आहे मायक्रोन्यूट्रियंट आणि दुसरं आहे पहिलं आहे मॅक्रोन्यूट्रियंट आणि दुसरं आहे ते मायक्रोन्यूट्रियंट. कोणतं? मायक्रोन्यूट्रियंट. तर मायक्रो म्हणजे काय? मोठ्या प्रमाणात, आणि मायक्रो म्हणजे काय? कमी प्रमाणात लागणारे पोषक घटक. आता हे जे मॅक्रोन्यूट्रियंटचे जे पोषण घटक आहे ते शरीराला काय करतात? ऊर्जा देतात आणि शरीराच्या वाढीसाठी सुद्धा आवश्यक असतात. त्याच्यामध्ये काय काय येतं? कार्बोहायड्रेट. आता कार्बोहायड्रेटचे मुख्य काय स्रोत आहे ते आपण बघू. तांदूळ झालं, गहू झालं, साखर झाली आणि बटाटा झाला. आणि दुसरं काय आहे? प्रोटीन आहे. प्रोटीन मध्ये काय होतं? शरीरातील पेशींच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी. हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. कार्बोहायड्रेट काय करतं? ऊर्जा. प्रोटीन काय करतं? वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी. उदाहरण काय आहे? डाळी, दूध, मांस, अंडी, त्याच्यानंतर मखाना. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. मखानाचं पण विचारू शकता प्रोटीन मध्ये बाबा. त्याच्यानंतर फॅट काय करतं? ऊर्जा काय करतं? साठवण्यासाठी आणि शरीरातील विविध क्रियांमध्ये मदत करण्यासाठी फॅट असतं. तर फॅटचे काय उदाहरण आहेत? तेल, तूप, लोणी, मग अशी झालं आपलं बदाम आणि नारळ. हे सगळं कशामध्ये येतात? फॅटमध्ये येतात. पण फॅट आपण जास्त खायचं नसतं. फॅटचं प्रमाण थोडं कमी पाहिजे. फॅटमुळेच जास्त आजार होतात. त्याच्यानंतर दुसरं आहे ते मायक्रोन्यूट्रियंट. मायक्रोन्यूट्रियंट म्हणजे काय? कमी प्रमाणात लागणारे पोषक घटक. तर आता याच्यामध्ये काय येतं? हे घटक शरीराच्या विविध जीवनक्रियांमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. तर त्याच्यामध्ये मायक्रोमध्ये काय येतं? व्हिटॅमिनचे पण 2 प्रकार पडतात. एक आहे फॅट सोल्युबल आणि दुसरं जे येते वॉटर सोल्युबल. फॅट सोल्युबल आणि वॉटर सोल्युबल. आता फॅट सोल्युबल मध्ये येतात ADEK. हे डिटेलमध्ये आपण परत पुढच्या स्लाइडमध्ये बघणारच आहोत. त्याचे उदाहरण येतात गाजर, मासे, अंडी. हे फॅट सोल्युबल मध्ये येतात. त्याच्यानंतर वॉटर सोल्युबल मध्ये येतात बी कॉम्प्लेक्स आणि सी. उदाहरण द्यायचं झालं तर संत्री, लिंबू आणि कडधान्य. त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रियंट मध्ये येतं मिनरल्सचे पण परत 2 प्रकार पडतात. एक आहे मॅक्रो मिनरल्स आणि दुसरा आहे ट्रेस एलिमेंट. तर आता मॅक्रोमध्ये मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की मॅक्रोमध्ये मोठ्या प्रमाणात असणारे मिनरल्स, याच्यामध्ये नाही येणार. आता मॅक्रो मिनरल्स मध्ये काय येतं? कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम. ते कशातून मिळतं आपल्याला? दूध, केळी, पालक एक्सेट्रा. ओके. त्याच्यानंतर मायक्रो म्हणजे ट्रेस एलिमेंट. ते कोणते? आयर्न, लोह, झिंक. ओके. आयर्नचं प्रमाण फिमेल मध्ये खूप वेळा कमी प्रमाणात होतं, म्हणून आपल्याला फोलिक ऍसिडच्या टॅबलेट पण देतात. त्या कशासाठी? आयर्न साठीच असतात. झिंक, आयोडीन. उदाहरण काय त्याचं? हिरव्या भाज्या, मीठ आणि मासे. पुढचं आहे वॉटर. पाणी कशासाठी असतं? शरीरातील सर्व जीवन क्रियांसाठी पाण्याची आवश्यकता असते. शरीरातील जेवढी पण
क्रिया होते त्याच्यासाठी पाणी खूप महत्वाचं आहे. पाणी काय करतं, शरीराचं जे तापमान आहे ते नियंत्रित ठेवतं. शरीरातील तापमान काय करतं, नियंत्रित ठेवतं. त्याच्यानंतर पोषक घटकांचे वहन करतं. काय करतं, पोषक घटकांचं वहन पण करतं. त्याच्यानंतर आणि अपशिष्ट पदार्थांचे विसर्जन, अपशिष्ट पदार्थांचे विसर्जन यासाठी सुद्धा पाणी आपल्याला आवश्यक आहे. काय करतं ते, तापमानाचं नियंत्रण ठेवतं, पोषक घटकांचं वहन करतं आणि उपशिष्ट पदार्थांचं विसर्जन करतं. हे जेवढे पण आहे त्याचे ऍप्लिकेशन काय आहे ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. पाठ केलं तरी चालेल. फायबर, फायबरमध्ये डायटरी फायबर. डायटरी फायबर काय करतात, पचनक्रिया सुरळीत ठेवतात. डायटरी फायबर काय काम करतं, पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी गरजेचं असतं. उदाहरण काय, संपूर्ण धान्य सगळे, त्याच्यानंतर फळे आणि भाज्या. नेक्स्ट जे आहे ते अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट काय करतात, हे घटक शरीराच्या मुक्त रॅडिकल्सची लढतात आणि पेशींचे संरक्षण करतात. काय करतात ते, मुक्त रॅडिकल्सची लढतात आणि पेशींचं संरक्षण करतात. त्याचं उदाहरण काय, व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी म्हणजे काय, तर स्कर्वी रोग. व्हिटॅमिन ई आणि बीटा कॅरोटीन. किती, बीटा कॅरोटीन. त्याच्यानंतर येतो फायटोकेमिकल्स. फायटोकेमिकल्स कशासाठी उपयोगी पडतात, हे वनस्पतीमध्ये आढळतात. वनस्पतीमध्ये आढळणारे जैविक संयुग आहेत जे आरोग्यासाठी पण फायदेशीर असतात. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर फ्लेवोनाइड्स आणि कॅरोटेनॉइड्स. त्याच्यानंतर आहे प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक्स. कोणतं, प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक. प्रोबायोटिक काय करतं, पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयोगी पडतं. पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयोगी येतं, उपयोगी पडणारा तो जीवाणू. उदाहरण काय, दही आणि केफीर. दही आणि केफीर. योगर्ट पण येतं याचं. योगर्ट म्हणजेच दही. योगर्ट म्हणजेच दही. ओके. त्याच्यानंतर प्रीबायोटिक्स. प्रीबायोटिक काय करतं, अन्न म्हणून कार्य करणारे घटक आहे. प्रोबायोटिकसाठी अन्न म्हणून कार्य करणारे घटक आहे. उदाहरण काय, केळी आणि लसूण. केळी आणि लसूण याचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर आपल्या भारतात पोषण म्हणजे आपल्या देशामध्ये जी पॉवर्टी दूर करण्यासाठी, बरेचसे न्यूट्रिशन वाढवण्यासाठी कार्यक्रमही घेतले जातात. स्पेसिफिक स्कीम आहे, म्हणजे अजून आहेत पण मी यातल्या काही दिलेल्या आहे. अंगणवाडी योजना, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम. इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम, अंगणवाडीची योजना. मुलांना सगळं पोषणाचं बघितलं जातं, इथं किती प्रमाणात द्यायचं, काय द्यायचं ते. त्याच्यानंतर मिड डे मील योजना. त्याच्यानंतर पोषण अभियान. त्याच्यानंतर अन्न सुरक्षा अधिनियम 2013. आतापर्यंत आपले जे पोषणचे राष्ट्रीय कार्यक्रम घेतलेले ते तुम्ही डिटेलमध्ये करंट अफेअर्समध्ये रीड करणं गरजेचं. इथं मी तुम्हाला फक्त दिलंय, ते तुम्ही होमवर्क म्हणून करायचे. करंटशी रिलेटेड तुम्हाला विचारू शकता ते. त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट बघू. कार्बोहायड्रेटचं इंट्रोडक्शन. कार्बोहायड्रेट हे काय करतं, शरीराला ऊर्जा पुरवण्याचं मुख्य स्रोत आहे. ऊर्जा पुरवणारे मुख्य पोषण द्रव्ये. अन्नातून मिळणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी
50 ते 70% जी ऊर्जा आहे ती कशातून मिळते? 50 ते 70% 50 ते 70% ऊर्जा कशातून मिळते? कार्बोहायड्रेट मधून मिळते. हे शरीरात कशाच्या रूपात असतं? ग्लुकोजच्या रूपात. ग्लुकोजच्या रूपात पचन होऊन साठवले जातात आणि गरजेप्रमाणे ते वापरले जातात. ते साठवून ठेवतं कार्बोहायड्रेट आपल्या बॉडीमध्ये 50 ते 70% आणि आपल्याला जशी जशी गरज लागते तसं तसं ते वापरतं आपलं शरीर. आता कार्बोहायड्रेटचे टाइप्स, एक आहे सिंपल कार्बोहायड्रेट आणि दुसरं आहे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. साधे कार्बोहायड्रेट आणि जटिल कार्बोहायड्रेट. आता सिंपल जे कार्बोहायड्रेट आहे त्याच्यामध्ये कोणते येतात? लवकर पचन होतात आणि त्वरित ऊर्जा देतात. लवकर म्हणजे लवकर पचन होतात आणि त्वरित ऊर्जा देतात. त्यात कोणतं येतं? साखर झाली, गूळ झाली, फळातील साखर म्हणजे कोणती? फ्रुक्टोज. आणि दुधातील साखर म्हणजे काय? लॅक्टोज. दुधातील साखर म्हणजे लॅक्टोज. हे तुम्हाला मॅच द पेअरला येतं. मॅच द पेअर. त्याच्यामुळे कशामध्ये कोणतं कार्बोहायड्रेट, कोणतं प्रोटीन, काय काय आहे ते, आता समजा फळांमध्ये काय आहे? फ्रुक्टोज आहे. दुधामध्ये काय आहे? लॅक्टोज आहे. हे एक चार्ट करून तुम्ही प्रिपेअर करून ठेवायचं. त्याच्यानंतर येतात ते जटिल कार्बोहायड्रेट म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. हे काय करतात? हळूहळू पचन करतात. त्यामुळे ऊर्जा हळूहळू आणि सतत मिळत राहते. काय ऊर्जा काय करते? हळूहळू मिळते आणि सतत मिळत असते. आता याचं उदाहरण काय? तांदूळ, त्याच्यानंतर गहू, बाजरी, ओट्स, कणिक झालं आपलं, बटाटे, भात आणि डाळी. भात आणि डाळी हे पण इथं दिलेलं आहे. हे सगळे तृणधान्य, मिलेट्स. इथं मेज दिलेलं आहे, इथं स्प्राउट दिलेलं आहे, इथं गहू दिलाय, तांदूळ आहे. हे असं सगळं कार्बोहायड्रेटचं तृणधान्य. आता फंक्शन काय? शरीरात काय भूमिका हे करतं कार्बोहायड्रेट? ऊर्जा मिळण्याचा तर तो मुख्य स्रोत आहेच. हे आपण आता 2-3 वेळा बघितलं. त्याच्यानंतर मेंदूच्या कार्यासाठी पण आवश्यक असतो. मेंदू जो आहे तो काय करतो? फक्त ग्लुकोजचाच वापर करतो. मेंदू काय करतो? फक्त आणि फक्त ग्लुकोजचाच वापर करत असतो. शरीराच्या स्नायूंना काम करण्यासाठी इंधन म्हणून पण कार्बोहायड्रेट पुरवले जातात. त्याच्यानंतर पचनासाठी फायबरचा स्रोत आहे. पचनासाठी फायबरचा स्रोत आहे. विशेषतः काय येतं? कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट येतात याच्यामध्ये. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट त्याचे जे सोर्सेस ते नैसर्गिक जर स्रोत बघितले आपण, धान्यामध्ये काय येतं? तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका. त्याच्यानंतर कंदमुळेमध्ये काय येतं? बटाटा आणि रताळ. फळेमध्ये म्हटलं तर केळी, सफरचंद, संत्री. हे डाळी व कडधान्य. आणि साखर, गुळ आणि मध जे ते काय करतं? ऊर्जेचे फास्ट सोर्स मध्ये येतं. त्याच्यानंतर रिकमेंडेड इनटेक जे ते किती? 50 to 60% आहे. कार्बोहायड्रेट मधून यायलाच हवे. त्याच्यानंतर प्रमाण शरीराच्या वयानुसार आणि कामगिरीनुसार बदलते. वयानुसार आणि कामगिरीनुसार आपल्याला बदलतं की म्हणजे किती रिकमेंडेड इनटेक आपल्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेटचं पाहिजे. त्याच्यानंतर हेल्दी टिप द्यायचं झालं तर कार्बोहायड्रेट जे आहे ते आपण कमी प्रमाणात घेतले पाहिजे. जसं की शुगर झालं, मिठाई झाली. आणि जे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे त्याचं प्रमाण वाढवलं तरी चालतं. आणि एक्सेस इनटेकचे इफेक्ट काय होतं? अतिरेकी सेवनाचे दुष्परिणाम जर आहेत ते लठ्ठपणा, त्याच्यानंतर डायबिटीज, हार्ट अटॅक, रक्तातील साखरेचे पातळीत चढ उतार होतं. ते आता आपण बघणार आहे कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन. कार्बोहायड्रेटमध्ये 3 सबटाईप आहे. फर्स्ट मोनोसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड. मोनोसॅकराइड मध्ये त्याचं ओनली वन प्रेझेंट असतं. ऑलिगो मध्ये 2 ते 10 मोनोसॅकराइड असतात
आणि पॉली म्हटलं तर मेनी. आता मोनोसॅकराइड मध्ये काय येते, एकच शुगर येते, ते येतात ते सिंपल शुगर. सिंपल शुगरचे एक्झाम्पल गॅलॅक्टोज, फ्रुक्टोज, आपण आत्ताच बघितलं की फ्रूटमध्ये असते. ओके. त्याच्यानंतर रायबोज, कोणत्या याच्यामध्ये कुठली शुगर प्रेझेंट असेल हे पण आपण महत्वाचं आहे एक्झामसाठी. त्याच्यानंतर डीऑक्झीरायबोज शुगर. त्याच्यानंतर ग्लुकोज काय करतं, आपल्या मेंदूसाठी महत्वाचं आहे, म्हणजे मेंदूसाठी फक्त ग्लुकोजच महत्वाचं आहे जास्त. त्याच्यानंतर ऑलिगोसॅकराइड आहे, ऑन हायड्रोलिसिस यील्ड 2 to 10% ऑफ मोनोसॅकराइड्स. इन मोनोसॅकराइड सॅक्रोज, त्याच्यानंतर सुक्रोज सॉरी, त्याच्यानंतर लॅक्टोज आपण आता बघितलं कशात असतं, दुधात. दह्यात. त्याच्यानंतर माल्टोज आणि रॅफिनोज. त्याच्यानंतर पॉलिसॅकराइड आहे, त्याच्यामध्ये भरपूर मेनी शुगर्स, म्हणजे कॉम्प्लेक्स अँड अबंडंट इन नेचर. काय असतात ते, कॉम्प्लेक्स असतात आणि अबंडंट इन नेचर असतात. त्याचं एक्झाम्पल काय, स्टार्च. पोटॅटो जो आहे, बटाटा, त्याच्यामध्ये स्टार्च सगळ्यात जास्त प्रमाण असतं. त्याच्यानंतर ग्लायकोजन आणि सेल्युलोज. स्टार्च, ग्लायकोजन आणि सेल्युलोज हे जे पॉलिसॅकराइड, हे तिघं मोनोसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड, हे कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन आहे. त्याच्यानंतर कार्बोहायड्रेटचे आपण प्रकार आणि स्त्रोत बघणार आहेत. कार्बोहायड्रेटचे प्रकार व स्त्रोत. पचनायोग्य पदार्थ स्टार्च हा कार्बोहायड्रेटचा प्रमुख स्रोत आहे. तो बहुप्रमाणित साखरेपासून म्हणजे पॉलिसॅकराइडने बनलेला असतो. त्याचं उदाहरण काय, गहू, तांदूळ, मका, बटाटा. हे जे एक्झाम्पल आहे ते विचारतात, म्हणजे असं देतात, सपोज स्टार्च आणि इथं देतात असं, हे सगळे मॅच द पेयर मध्ये क्वेश्चन येतात. गहू, तांदूळ, मका, बटाटा यामध्ये स्टार्च मोठ्या प्रमाणात असतं. मी तुम्हाला सांगितलं, त्यातल्या त्यात बटाट्यात सगळ्यात जास्त प्रमाणात स्टार्च प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर बहुप्रमाणित साखर, पॉलिसॅकराइड, यामध्ये काय असतं, अनेक साखरेचे रेणू असतात. त्यामुळे हे मोठ्या साखरेचे साखर आहेत. पचायला वेळ लागतो यांना, पॉलिसॅकराइडला पचायला वेळ लागतो. ते काय, स्टार्च, सेल्युलोज आणि फायबर हे त्याचे उदाहरण आहेत. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते सॅकराइड. साखरेचे दोन प्रकार असतात. डायसॅकराइड, द्विप्रमाणित साखर. सॅकराइडचे दोन प्रकार आहेत. पहिला आहे ते डायसॅकराइड. याच्यात काय असतं, दोन साखर रेणू असतात. साखर, सुक्रोज. त्याच्यानंतर दुधातील जी साखर आहे ती काय आहे, लॅक्टोज आहे. दुधातील जी साखर आहे, मी तुम्हाला म्हटलं दही, दुधात, दोघांमध्ये लॅक्टोज. ही जी साखर आहे ती काय करते, उष्णतेसाठी आणि ऊर्जेसाठी उपयोगी पडते. याचं उदाहरण आहे ऊस झालं, गाजर झाला, बीट झालं. हे डायसॅकराइडचे. याच्यामध्ये आपण बघितलं स्टार्च मध्ये बघितलं आपण, पॉलिसॅकराइडने बनलेलं असतं. पॉलिसॅकराइड मध्ये कोणते कोणते येतात, बटाट्यामध्ये सगळ्यात जास्त स्टार्च असतात ते बघितलं. त्याच्यानंतर पॉलिसॅकराइड मध्ये बघितलं, पॉलिसॅकराइडमध्ये अनेक रेणू असतात. पॉलिसॅकराइडचे आपण उदाहरण बघितलं, स्टार्च, सेल्युलोज आणि फायबर. त्याच्यानंतर आपण बघितलं सॅकराइडचे
2 प्रकार पडतात. डायसॅकराइड बघितलं आपण, त्याच्यामध्ये डायसॅकराइडमध्ये उदाहरण बघितलं. उदाहरणांमध्ये साखरमध्ये कोणती प्रेझेंट असते? ग्लुकोज, सुक्रोज सॉरी, आणि दुधामध्ये असतं लॅक्टोज असतं. डायसॅकराइड काय करतं? उष्णता, आपल्या शरीरातले साखर उष्णता असते आणि ऊर्जेसाठी पण उपयोगी पडते. त्याचं उदाहरण आपण बघितलं, गाजर, ऊस आणि बीट. दुसरं जे आहे हे आहे डायसॅकराइड, सॅकराइडचं, आणि दुसरं आहे मोनोसॅकराइड. पहिलं काय बघितलं आपण? डायसॅकराइड. डायसॅकराइड बघितलं. डायमध्ये किती येतात? 2 येतात. डायसॅकराइडमध्ये 2 येतात आणि मोनोसॅकराइडमध्ये एक साखर किंवा एक शर्करा, एक साखर किंवा एक शर्करा इथे दिलेलं आहे, याच्यामध्ये एकच येते. ही सर्वात साधी कार्बोहायड्रेट आहे. काय? सर्वात साधी कार्बोहायड्रेट प्रकारातली रचना आहे. ती फक्त एकच साखरेच्या युनिटने बनलेली असते, एकच साखरेच्या युनिटने. आणि हिचा फॉर्म्युला जर आपण बघितला तर C6H12O6. याचे सगळ्यांचे फॉर्म्युले पण आपल्याला एक्झाम मध्ये विचारतात. बऱ्याच वेळा फॉर्म्युले पण विचारायला लागलेली अलीकडे. त्याच्यामुळे जे सगळ्यांचं तर लक्षात ठेवणं आपल्याला शक्य नाहीये, पण काही काही जे मेन आहे त्याचे तरी फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा. ओके. C6H12O6 हा मोनोसॅकराइडचं हे उदाहरण. त्याचं काय आहे? मोनोसॅकराइडचे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. ग्लुकोजचं झालं की मेंदूसाठी याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर मोनोसॅकराइडचं जे आहे बेसिक्स, साधी शर्करा ही इतर कोणत्याही शर्कऱ्यापासून बनलेली नसते. ती फक्त कशापासून होते? त्याच्यामध्ये जे तत्व आहे कार्बन, त्याच्यानंतर हायड्रोजन आणि ऑक्सिजन. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. उदाहरण त्याचं आहे ग्लुकोज. ग्लुकोज काय करतं? ग्लुकोज कशासाठी महत्वाचं आहे? ऊर्जेसाठी. त्याच्यानंतर फ्रुक्टोज. फ्रुक्टोज काय? फळांमध्ये आढळते, विशेषतः साखरेत. फ्रुक्टोज कशामध्ये? फळांमध्ये आणि विशेषतः साखरेत. त्याच्यानंतर आहे उदाहरण मोनोसॅकराइडचं गॅलेक्टोज. गॅलेक्टोज हे कशात असतं? दुधात आढळतं. मोनोसॅकराइडमध्ये महत्वाचे तत्व आहे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. त्याच्यानंतर ग्लुकोज कशासाठी? ऊर्जेसाठी. फ्रुक्टोज फळांमध्ये आणि साखरेत, आणि गॅलेक्टोज दुधामध्ये. आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे? C6H12O6. त्याच्यानंतर वैशिष्ट्ये जर म्हटलं तर ते काय आहे? सोल्युबल आहेत. मोनोसॅकराइड काय? सोल्युबल आहेत. त्याच्यानंतर ते चवीला कसे असतात? गोड असतात. आणि डायसॅकराइडचं उदाहरण आहे ते साखर, ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज, त्याच्यामुळे काय मिळते? शुगर बनते. आणि पॉलिसॅकराइड जे आहेत, पॉलिसॅकराइड त्याच्यामध्ये काय येतं? स्टार्च आणि सेल्युलोज. स्टार्च आणि सेल्युलोज हे त्यांचे आधार घटक आहेत. त्याच्यानंतर आपण बघणार आहे कार्बोहायड्रेटचे फंक्शन. काय बघणार आहे? कार्बोहायड्रेटचे फंक्शन. कार्बोहायड्रेट काय? सोर्स ऑफ एनर्जी. कार्बोहायड्रेटचे आपल्याला आवश्यक असणारे जे कार्बोहायड्रेट आहे ते किती पाहिजे आपल्याला? 65 to 80% ऊर्जा कार्बोहायड्रेट मधून मिळते. आणि 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट पासून किती कॅलरी मिळतात? 4.1 कॅलरी ऊर्जा मिळते. एक कार्बोहायड्रेट. त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट यांचं 1 ग्रॅम पासून किती कॅलरी मिळतात ते तुम्ही
लक्षात ठेवायचंय. प्रोटीनमध्ये आपण प्रोटीनचं बघू, फॅटमध्ये फॅटचं बघू. आता आपण 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट पासून 4.1 कॅलरी मिळतात. ऊर्जेचे जे प्रकार आहे, जेव्हा आपण अन्न घेतो तेव्हा त्यातील स्टार्च, त्याच्यानंतर माल्टोज आणि ग्लुकोज हे काय करतात, शरीराचे पचन ऊर्जेच्या रूपांतरित होतात. पचून ऊर्जेत रूपांतर होतात. पचणारे जे पदार्थ आहे ते कोणते, पॉलिसॅकराइड. पचणारे जे पदार्थ आहे ते कोणते, पॉलिसॅकराइड. आणि द्विप्रमाणित साखर जी ती काय, डायसॅकराइड आहे. द्विप्रमाणित जी आहे साखर ती काय, डायसॅकराइड आहे. आणि एकक जी साखर आहे ती कोणती आहे, मोनोसॅकराइड आहे. या टप्प्याद्वारे शरीरात हळूहळू आणि तात्काळ ऊर्जा मिळते. तात्काळ आणि हळूहळू ऊर्जा मिळते. त्याच्यानंतर आहे प्रोटीन स्पेअरिंग, प्रथिन बचत. जेव्हा अन्नामध्ये कार्बोहायड्रेटचे योग्य प्रमाण असते, कार्बोहायड्रेटचं आपल्या शरीरामध्ये जेव्हा योग्य प्रमाण असतं तेव्हा काय होते, शरीर आपल्या प्रथिनांचा वापर करतं. प्रथिनांचा वापर कशासाठी करतं, ऊर्जेसाठी नाही करत. त्यामुळे प्रथिन इतर कार्यासाठी वापरतात. प्रोटीन त्याच्यामुळे दुसऱ्यासाठी उपयोग होतात. त्याच्यानंतर चरबीचे चयापचय, फॅट मेटाबॉलिझम. फॅट मेटाबॉलिझम मध्ये काय होतं, कार्बोहायड्रेटमुळे काय होतं, चरबीचे योग्य प्रकारे विघटन होते. कार्बोहायड्रेटमुळे काय होतं, चरबीचे योग्य प्रमाणात विघटन होते आणि शरीरात जास्त चरबी साठत नाही. फॅट मेटाबॉलिझममुळे काय होतं, चरबी वितळते कार्बोहायड्रेटमुळे आणि चरबी आपल्या बॉडीमध्ये साठत नाही फॅट मेटाबॉलिझममुळे. त्याच्यानंतर तंतुमय घटकाचा सोर्सेस ऑफ फायबर. सोर्स ऑफ फायबर काय करतं, अन्नातील अपचय तंतुमय पदार्थ पचनाला मदत करतात. पचनाला काय करतात, मदत करतात आणि मलावरोध टाळतात. त्याचे 2 प्रकार आहेत. अपाच्य तंतू म्हणजे काय, हे इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा, मराठीत नाही राहणार लक्षात. इनडायजेस्टिबल फायबर, शरीरात न पचणारे पण पचनास उपयुक्त असणारे तंतू. पण पचनास काय ते उपयुक्त आहे. इनडायजेस्टिबल जे फायबर आहे ते शरीरात पचत नाही पण ते पचनास उपयुक्त असणारे तंतू आहेत. त्याच्यानंतर डायजेस्टिबल जे फायबर आहेत ते पचणारे आहेत पण उपयुक्त पण आहेत. थोडेसेच पचतात पण ते उपयुक्त आहे बॉडीसाठी. आता आपण फंक्शन बघितले, फंक्शनमध्ये कशाचं फंक्शन बघितलं, सोर्स ऑफ एनर्जीचं फंक्शन बघितलं. त्याच्यानंतर ऊर्जेचे आपण प्रकार बघितले. त्याच्यानंतर स्टार्च, माल्टोज, ग्लुकोज, पॉलिसॅकराइड, डायसॅकराइड आणि मोनोसॅकराइड याचंही बघितलं. त्याच्यानंतर प्रोटीनचं स्पेअरिंग बघितलं, म्हणजे काय, प्रथिन बचत कशामुळे होऊ शकतं. त्याच्यानंतर फॅट मेटाबॉलिझम काय करतं. त्याच्यानंतर सोर्स ऑफ फायबर बघितलं. आता सोर्स ऑफ फायबरचे 2 प्रकार आहे, इनडायजेस्टिबल फायबर आहे आणि एक जे डायजेस्टिबल फायबर आहे. त्याच्यानंतर प्रोटीन, प्रथिन म्हणजे काय, प्रथिने काय करतं, शरीराच्या वाढीसाठी महत्वाचं असतं. त्याच्यानंतर दुरुस्तीसाठी आणि विविध जैविक कार्यासाठी अत्यंत महत्वाचे अन्न घटक आहेत. याच्यामध्ये काय अन्न घटक कोणते महत्वाचे ते, मॅक्रो म्हणजे जास्त प्रमाण. आणि हे कशापासून बनलेले, अमिनो ऍसिड पासून बनलेले.
आता पुढे आपण अमिनो ऍसिड पण बघणारच आहेत. 20 जे आहेत ते अमिनो ऍसिड आहे. त्याच्यामध्ये 9 जे आहेत अमिनो ऍसिड ते कोणते? इसेन्शियल अमिनो ऍसिड. आता आपण प्रथिनांची माहिती बघू. प्रथिनांची माहिती. आता याच्यामध्ये रासायनिक जी रचना आहे ती काय? कशापासून आहे? कोणत्या मूलद्रव्यांपासून? कार्बन आहे, त्याच्यानंतर हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, ओके, आणि नायट्रोजन. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. आता कार्बोहायड्रेट मध्ये आपण बघितलं काय होतं? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन होता फक्त. प्रोटीन मध्ये काय ऍड झालं? नायट्रोजन. ओके. आणि काही प्रथिनांमध्ये सल्फर आणि फॉस्फरस पण असतो. काही प्रमाणात सल्फर आणि फॉस्फरस. कोणते? मग याच्यामध्ये कोणतं कोणतं? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर आणि फॉस्फरस हे देखील असतात. मूलभूत घटक जर बघितले अमिनो ऍसिड, मी आत्ताच तुम्हाला म्हटलं की 20 प्रकारचे अमिनो ऍसिड असतात. त्याच्यात 9 जे आहेत ते कोणते? आवश्यक वाले, ते म्हणजे इसेन्शियल. हे शरीरात तयार होत नाहीत. ते आहारातून आपल्याला मिळवावे लागतात. हे पाहिजे तर प्रोटीनचं मी तुम्हाला दाखवलंय. प्रोटीन मध्ये काय येतं? मीठ आहे, काजू बदाम आहे, तिथे अंडे आहेत, दूध आहे, हे येतं. काय होतं? अमिनो ऍसिड आपल्या शरीरामध्ये तयार होत नाहीत. आपण जे खातो आहार त्याच्यामधूनच आपल्याला, म्हणजे हे जे आहेत याच्यामधूनच आपल्याला काय मिळतं? अमिनो ऍसिड मिळतात. त्यात पण 9 जे आहेत ते आपल्याला लागतात. ते आपल्याला आपल्या बॉडीसाठी इसेन्शियल आहेत. अदरवाईज मग आपलं इम्बॅलन्स होतं, बॅलन्स डाएट राहत नाही. प्रथिनांचे स्रोत. वनस्पतीजन्य जे स्त्रोत आहे ते कोणते आहेत? डाळी, त्याच्यानंतर कडधान्य, सोयाबीन, राजमा झालं, त्याच्यानंतर शेंगदाणे आणि तृणधान्य, ज्वारी, बाजरी, नाचणी. आणि प्राणीजन्य जे आहेत प्रथिनांचे स्रोत कोणते? प्राणीजन्य. त्याच्यामध्ये कोणते येतात? अंडी येतात, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ येतात, मांस येतात, चिकन येतात आणि अंडी येतात. त्याच्यानंतर शरीरातील आपली भूमिका काय आहे? प्रोटीन विषय. ऊर्जा मिळवण्यासाठी पण महत्वाचे आहेत. ऊर्जा मिळवण्यासाठी. त्याच्यानंतर शरीराच्या पेशींची वाढ आणि दुरुस्तीसाठी. त्याच्यानंतर एन्झाईम्स झाले, हार्मोन झाले आणि अँटीबॉडीज तयार करणे. प्रोटीन काय करतं? एन्झाईम, त्याच्यानंतर हार्मोन आणि अँटीबॉडीज तयार करतं आपल्या शरीरात. केस, नख, त्वचा आणि स्नायू. केस, नख, त्वचा आणि वायू यांची निर्मिती करतं. आता प्रथिनांची जी गरज आहे, रिकमेंडेड डेली अलाउन्सेस. रिकमेंडेड डेली अलाउन्स आपल्याला किती? प्रौढ व्यक्तींसाठी अंदाजे जर म्हटलं 1 ग्राम प्रथिन प्रति किलो शरीर वजनानुसार डिपेंड असतं. त्याच्यानंतर प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन जे ते PM, ते कशामुळे असतं? प्रथिने आणि ऊर्जेच्या कमतरतेमुळे PM म्हणजे प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन हा होतं. आणि त्याच्यामुळे होणारे आजार कोणते? क्वाशिओर्कर आणि मरास्मस. याच्यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन कशाच्यामुळे? प्रथिने आणि ऊर्जेच्या कमतरतेमुळे होतं. तर त्यातले आजार कोणते? क्वाशिओर्कर आणि मरास्मस. त्याच्यानंतर ॲनिमल व्हर्सेस प्लांट प्रोटीन. प्राणीज प्रथिने जे आहेत म्हणजे ॲनिमल प्रोटीन जे आहेत ते काय?
प्रथिने कंप्लीट असतात, कारण ती सर्व आवश्यक अमिनो ऍसिड देतात, सगळे अमिनो ऍसिड देतात. कोणते? ॲनिमल प्रोटीन. पण जे प्लांट प्रोटीन आहे ते इनकम्प्लीट असू शकतात, ते देतीलच याचा काही गॅरंटी नाही. म्हणजे देतात, पण जे ॲनिमल प्रोटीन आहेत ते कंप्लीट वाले आहेत, हे इनकम्प्लीट असू शकतात. त्याच्यानंतर हे अमिनो ऍसिडचे प्रकार आपण बघितले ना, 20 अमिनो ऍसिड, 9 इसेन्शियल. आता वर्ग जर म्हटलं, वर्ग आवश्यक जे आहे, आवश्यक ते कोणते? ल्युसीन. कोणतं आहे? ल्युसीन. तुम्ही हे तर इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा मला वाटतं. त्याच्यानंतर आहे आयसोल्युसीन. आयसोल्युसीन. त्याच्यानंतर क्लेनिन, लायसिन, लायसिन आणि एस्परजिन. एस्परजिन. ओके. त्याच्यानंतर अर्ध आवश्यक कोणते आहेत? म्हणजे काही प्रमाणात सिस्टीन. त्याच्यानंतर म्युथेनिन. त्याच्यानंतर मिथेनिन. त्याच्यानंतर अर्जिनिन. त्याच्यानंतर फिनाइल. त्याच्यानंतर साधारण महत्वाचे कोणते आहेत? ग्लायरिन. उपग्राही जे आहेत ते कोणते आहेत? फिनिलऑलिन. टायरोइन. ट्रिप्टोफॅन. आपलं जे 6th सायन्सचं स्टेट बोर्ड आहे, 6th सायन्स स्टेट बोर्ड, याच्यामध्ये हा चार्ट दिलेला आहे. चार्ट तर तो आहे ना, तुम्ही इंग्लिशमध्ये बघा एकदा. इंग्लिशमध्ये याच्यामध्ये ना व्यवस्थित प्रोनाउन्सिएशन दिलेले नाही. सायन्स स्टेट बोर्ड मध्ये आपण इंग्लिशमध्ये बघायचं. हे ट्रिप्टोफॅन. त्याच्यानंतर वममीय म्हणजे कोणते? हिस्टिडीन. ओके. लायसिन आणि अर्जिनिन. त्याच्यानंतर अम्लीय जे म्हटली, अम्लीय त्याच्यामध्ये काय म्हणता येतं? ग्लुटॅगिक. ऍस्पर्टिक आणि ग्लुटॅमिन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 15 16 17 18 19 20. हे टोटल किती आहे? हे टोटल सगळे 20 आहेत. इथं दिलेले आहेत. आवश्यक कोणते आहेत? आवश्यक मी तुम्हाला म्हटलं 9 आहेत. 1 2 3 4 5. ओके. हा चार्ट तुम्ही 6वीचं जे स्टेट बोर्डचं पुस्तक आहे ते इंग्लिशमध्ये चार्ट बघा, कारण की मराठीमध्ये मला नाही वाटत लवकर लक्षात राहील. त्याच्यानंतर प्रोटीनचे आपण स्त्रोत बघू. सोर्स ऑफ प्रोटीन. प्रोटीन हे काय करतं? शरीरासाठी आवश्यक अन्न घटक तर आहेतच, ते अनेक प्रकारच्या अन्नातून मिळतं. प्रथिनांचे मुख्य स्त्रोत काय? 2 प्रकारात. म्हणजे हे अनेक प्रकारच्या अन्नातून तर आपल्याला मिळतं, पण त्याचे 2 मुख्य स्त्रोत आहे वर्गीकरण केलेले. प्रोटीन आणि ॲनिमल आणि प्लांट. ॲनिमल प्रोटीन आणि प्लांट प्रोटीन. आता प्लांट बेस्ड जे प्रोटीन आहे
ते प्रामुख्याने कशामध्ये असतात? डाळी, कडधान्य, शेंगफळे आणि तृणधान्यांमध्ये आढळतात. त्याचे मुख्य स्रोत कोणते आहेत? डाळी. डाळींमध्ये काय येतं? हरभरा, मसूर, तूर डाळ, उडीद डाळ आणि राजमा. त्याच्यानंतर येतात कडधान्य. कडधान्यांमध्ये काय येतात? सोयाबीन, छोले, राजमा. राजमा डाळीत पण येतो, कडधान्यात पण येतो. त्याच्यानंतर शेंगफळे, शेंगदाणा, बदाम, काजू आणि अक्रोड. त्याच्यानंतर तृणधान्य. तृणधान्यांमध्ये काय येतं? ज्वारी, बाजरी, नाचणी. हे झाले मिलेट, तृणधान्य. पालेभाज्या. पालेभाज्यांमध्ये हे उदाहरण दिलेले आहेत तुम्हाला. पालक, मेथी, कोथिंबीर. ताजे फळ, सफरचंद, पेरू आणि आंबा. पण आंबा जो येतो अल्प प्रमाणात घ्यायचे, कारण की आंब्यामध्ये शुगर जास्त असते. ती आपल्या शरीराला जास्त प्रमाणात नाही येत. त्याच्यानंतर शाकाहारी अन्न जर आपण घेत असू तर टोफू आणि टेम्पे. त्याच्यानंतर वनस्पतीजन्य प्रथिनांमध्ये सर्व आवश्यक अमिनो ऍसिड नसतात, पण विविध प्रकारचे जे वनस्पतीजन्य पदार्थ आहेत ते एकत्र मिळून पूर्ण प्रथिने मिळतात. त्याच्यानंतर ॲनिमल बेस्ड प्रोटीन. प्राणीजन्य प्रथिने ह्या पदार्थात सर्वात आवश्यक अमिनो ऍसिड असतात. ॲनिमल बेस्ड जे आपण बघितलं मगाशी, याला काय कंप्लीट प्रोटीन म्हटलं जातं. कंप्लीट प्रोटीन याच्यातून मिळतात, ज्यामुळे पूर्ण प्रथिने मिळून ओळखले जातात. आता ॲनिमल बेस्ड प्रोटीनचे जे मुख्य स्रोत आहे ते कोणते? दुग्धजन्य पदार्थ, दूध, दही, पनीर आणि लोणचे सुद्धा. त्याच्यानंतर अंडी हे प्रथिनांचं उत्कृष्ट स्रोत आहे. त्याच्यानंतर मासे, ताजे किंवा किफायतशीर मासे जसे की साल्मन आणि मॅकलर. मांसमध्ये म्हटलं तर आपण चिकन, बटाटे आणि बकरीचे मांस. त्याच्यानंतर गाईचे दूध प्रथिनांसाठी समृद्ध आहेत. म्हणजे जे म्हशीचं दूध असतं, त्याच्यामध्ये फॅट जास्त असतात, आणि पचनासाठी सुद्धा जड असतात. त्याच्यामुळे गाईचं जे दूध आहे ते चांगलं मानलं जातं. संपूर्ण आहारामधून प्रथिने मिळवण्याचे जे महत्व आहे ते काय? शरीराच्या पेशींची दुरुस्ती करतं. त्याच्यानंतर वाढीसाठी, ऊर्जा मिळवण्यासाठी आणि इम्युन सिस्टीम मजबूत करणे असतात. म्हणून आहारात प्रथिनांचे विविध स्रोत होणे महत्वाचे. प्रथिनांमुळे होणारे फायदे बघूया आपण. स्नायूंचं काय होतं? प्रोटीनमुळे स्नायूंची दुरुस्तीला मदत होते. त्याच्यानंतर प्रोटीनमुळे काय होतं? वजन कमी करण्यास मदत होते. प्रथिनं जास्त काळ टिकून ठेवतात. त्याच्यामुळे भूक नाही लागत आणि वजन कमी करण्यासाठी मदत करतात. हार्मोन्स आणि एन्झाईम निर्माण करतात. काय करतात प्रोटीन? अजून आपल्या बॉडीत हार्मोन्स आणि एन्झाईम निर्माण करतात. शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी पण प्रोटीनचे फायदे. प्रोटीनचे फंक्शन ऑफ प्रोटीन शरीरातील विविध कार्यामुळे शरीरातील रचना झालं, कार्य झालं आणि संरक्षण व्यवस्थापन होतात. प्रथिनांचे कार्य काय? शरीरातील वाढ आणि दुरुस्ती. त्याच्यानंतर प्रथिन शरीरातील पेशी झालं, तंतू, अवयव आणि स्नायूंची वाढ आणि दुरुस्तीसाठी. समजा आपला एखादा आघात झाला असेल, जखम झाली असेल, शस्त्रक्रिया होते आपली, नंतर पेशींच्या दुरुस्तीसाठी प्रोटीन जे ते आपलं भरून काढतात. प्रोटीन आपलं शरीरातलं जे
ती महत्वाची भूमिका बजावतात. त्याच्यानंतर एनर्जी सोर्स पण येतो. प्रथिना शरीरातील ऊर्जा निर्माण करण्यासाठी कार्य करतात. विशेषतः जेव्हा कार्बोहायड्रेट आणि फॅट, म्हणजे जेव्हा आपल्या शरीरात कार्बोहायड्रेट आणि फॅट कमी असतात तेव्हा हे एनर्जी सोर्सचं काम करतं. शरीर प्रथिनांना फॅटी, ॲसिडिक आणि शर्करामध्ये रूपांतर करतं. तिसरं आहे ते ट्रान्स फॅट आहे, सॉरी, सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट असे 3 प्रकार आहेत फॅटचे. पहिलं जे आहे ते सॅच्युरेटेड फॅट आहे. तर सॅच्युरेटेड फॅटमध्ये काय आहे, यामध्ये पूर्ण हायड्रोजन असतात. सॅच्युरेटेड फॅटमध्ये काय असतं, पूर्ण हायड्रोजन असतात, ज्यामुळे ते पाणी आणि तेलाच्या रूपात घन पदार्थ राहतात. पाणी आणि तेलाच्या रूपात घन पदार्थ राहतात. हे प्रामुख्याने काय असतं, प्राणीजन्य पदार्थ असतात. प्राणीजन्य पदार्थ, मांस, बटर, घी आणि तेल हे सॅच्युरेटेड फॅटमध्ये असतं. उच्च प्रमाणात, जर जास्त प्रमाणात आपण याचं सेवन केलं तर हृदयविकार आणि रक्तदाबाचे म्हणजे बीपी आणि हार्टचे आपल्याला वाढू शकतं. त्याच्यानंतर अनसॅच्युरेटेड जे फॅट आहे यामध्ये हायड्रोजनचे प्रमाण कमी असतं. हायड्रोजनचे जे प्रमाण काय कमी असतं. ओके, यामुळे ते कमरेला किंवा गुळगुळीत स्थितीत असतात. एकवचनी म्हणजे मोनोसॅच्युरेटेड फॅट, म्हणजे अनसॅच्युरेटेड मध्ये पण परत 2 सबटाईप आहे. एक आहे मोनो अनसॅच्युरेटेड फॅट आणि दुसरा आहे पॉली अनसॅच्युरेटेड फॅट. द्वितीय यामध्ये विभागले गेलेले. तर अनसॅच्युरेटेड फॅटचे जे स्त्रोत आहे ते कोणते आहेत, ऑलिव्ह ऑइल आहे, त्याच्यानंतर ॲव्होकाडो आहे. ॲव्होकाडो फार महागडं फळ आहे. शेंगदाणे, ओमेगा 3 फॅटी ॲसिड असलेले मासे आणि सॅल्मन आणि मॅकरल्स. त्याच्यानंतर आहे ट्रान्स फॅट. ट्रान्स फॅटमध्ये काय येतं, हे कृत्रिमरित्या तयार केलेले असतात. हे कृत्रिमरित्या तयार केलेले असतात ट्रान्स फॅट. अन्न प्रक्रिया किंवा तंत्रज्ञानामुळे ते तयार होतं. तर ट्रान्स फॅटमध्ये काय येतं, अन्न पदार्थ टिकाऊपणासाठी आणि उपयोग लक्षात ठेवायचे. कशाचा उपयोग कशासाठी, म्हणजे आता ट्रान्स फॅट जे ते कशासाठी आपल्याला टिकाऊपणासाठी आणि चवीसाठी वापरलं जातं. ते काय आर्टिफिशियल आहे, आर्टिफिशियल. पण याचा दुरुपयोग असा आहे की हे हृदयविकार, त्याच्यानंतर डायबिटीज या रोगांची वाढ करू शकतात. मुख्य स्त्रोत यांचे कोणते, प्रोसेस फूड, बेकरी उत्पादनं आणि फास्ट फूड. बेकरी उत्पादनं आणि फास्ट फूड, पण हे घ्यायचे नाहीत जास्त. ओके, ट्रान्स फॅट आपल्या शरीरासाठी चांगले नाही. त्याच्यानंतर आपण फंक्शन बघणार आहेत, फॅट्सचे कार्य बघणार आहेत. तर फॅट्सचे जे कार्य आहेत तर ते काय करतात, एनर्जीचा सोर्स आहेत, ऊर्जा प्रदान करतात. फॅट्स काय करतात, शरीराला ऊर्जा प्रदान करण्यासाठी 1 ग्रॅम जे फॅट आहे त्याच्यापासून किती किलो कॅलरी ऊर्जा प्रदान करते, 1 ग्रॅम पासून 9 किलो कॅलरी. आणि आपण कार्बोहायड्रेटचं पाहिलं होतं, कार्बोहायड्रेटचं CH त्याचा फॉर्म्युला आहे कार्बोहायड्रेटचा, 1 ग्रॅम पासून 4 कॅलरी. ओके, त्याच्यानंतर उष्णतेचे संरक्षण, इन्सुलिन. फॅट शरीरात काय करतात, उष्णतेचा अडथळा निर्माण करतात. त्याच्यामुळे काय होतं, शारीरिक तापमान टिकवले जाते. काय होतं, फॅट शरीरात उष्णतेचा अडथळा निर्माण करतात आणि त्यामुळे शारीरिक तापमान टिकवले जाते. त्याच्यानंतर आहे ते
सेल स्ट्रक्चर. सेल स्ट्रक्चर काय करतात, फॅट सेल मेम्ब्रेन जे आहेत, सेल मेम्ब्रेन ते तयार करतात आणि त्या संरचनांच्या लवचिकतेला मदतही करतात ते. म्हणजे हे काय करतं, एनर्जी सोर्स काय करतं, 1 ग्रॅम पासून 9 किलो कॅलरी एनर्जी देतात. म्हणजे जे कार्बोहायड्रेट आहे आणि प्रोटीनपेक्षा पण जास्त देतात फॅट. त्याच्यानंतर इन्सुलेशन जे आहे ते उष्णतेचा अडथळा निर्माण करतात. त्याच्यानंतर सेल स्ट्रक्चर काय करतात, सेल मेम्ब्रेन तयार करतात आणि संरचनांच्या लवचिकतेला पण मदत करतात. त्याच्यानंतर आहे ते विटॅमिनचे अवशोषण म्हणजे ॲब्सॉर्प्शन ऑफ विटॅमिन. फॅट विटॅमिन कोणते आहेत ते, ए, डी, ई, के हे 4च आहेत. ए, डी, ई, के हे काय करतात, अवशोषणास मदत करतात. जे की फॅट सोल्युबल आहेत. आपण बघितलं होतं मगाशी विटॅमिनचे 2 प्रकार पडतात, 2. ओके, एक आहेत ते फॅट सोल्युबल आहेत, त्याच्यामध्ये हे येतात ए, डी, ई आणि के. जे वॉटर सोल्युबल आहेत, त्याच्यामध्ये येतात बी कॉम्प्लेक्स, बी आणि सी. मग त्याच्यामध्ये परत आहेत B1, B2 असे आहेत, ते आपण पुढे बघूयाच. त्याच्यानंतर हार्मोन फॉर्मेशन, हार्मोन पण निर्माण करतात फॅट. तर फॅट शरीरातील हार्मोनच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात. विशेषतः जे स्टिरॉइड हार्मोन आहेत, स्टिरॉइड हार्मोन, टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. कोणते, इथे दिसतंय तुम्हाला, हां, टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे कोणते, स्टिरॉइड हार्मोन आहेत. हे हार्मोन पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मसल फंक्शन, स्नायूंची कार्यक्षमता. फॅट स्नायूंच्या कार्यक्षमतेला आणि धीर धरण्यास मदत करतात. धीर धरण्यास काय करतात, मदत करतात. हे झालं फंक्शन फॅटचे. एनर्जी सोर्स, त्याच्यानंतर काय बघितलं आपण, इन्सुलेशन, त्याच्यानंतर सेल स्ट्रक्चर बघितलं, त्याच्यानंतर ॲब्सॉर्प्शन ऑफ विटॅमिन बघितलं, त्याच्यानंतर हार्मोन फॉर्मेशन बघितलं आणि त्याच्यानंतर बघितलं आपण मसल फंक्शन. आता आपण फॅट्सचे सोर्स बघू, ॲनिमल सोर्स आणि प्लांट सोर्स दोघं बघू. ॲनिमल आणि प्लांट सोर्स. आता ॲनिमल सोर्समध्ये काय काय येतं, बटर, घी, मांस, चिकन आणि दूध. आणि वनस्पती जे जन्य सोर्स आहे ते ऑलिव्ह ऑइल आहे, ॲव्होकॅडो आहे, शेंगदाणा येतं, बदाम, तीळ तेल आणि सोयाबीन तेल. हे प्लांटचे सोर्सेस आहेत. त्याच्यानंतर प्रोसेस जे सोर्सेस आहेत, प्रक्रियायुक्त स्त्रोत, प्रोसेस सोर्स जे आहेत ते कोणते आहेत, ट्रान्स फॅट आहेत, बेकरी वस्तू आहे, जास्त प्रोसेस केलेले खाद्यपदार्थ जे आहेत, म्हणजे फास्ट फूड आहे, चॉकलेट आहे, बिस्किट आहे, हे खायचे नाही आहेत आपल्याला, हे चांगले नाही आहेत आपल्याला, चांगले नाही. हे आहे तर ट्रान्स मध्ये, ट्रान्स फॅट. ओके, त्याच्यानंतर आहेत ते हे विटॅमिन आहेत. विटॅमिन काय करता, विटॅमिन पण आपल्या शरीरासाठी महत्वाचे आहेत, कारण ते विविध जैविक कार्यासाठी आवश्यक असतात. हे एक सूक्ष्म अन्न घटक आहे. कसे सूक्ष्म अन्न घटक असून शरीराला सजीव ठेवण्यासाठी आणि त्यांचे कार्य योग्य पद्धतीने चालवण्यासाठी काय करतात, मदत करतात. त्यांचं योग्य हे करणं. विटॅमिनचे परत 2 प्रकार पडतात. आपण मगाशी पण बघितलं, वॉटर सोल्युबल विटॅमिन आणि फॅट सोल्युबल. वॉटर सोल्युबल
फॅट सोल्युबल. हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. आपण आज काय काय बघितलं आणि मागे काय बघितलं होतं ते आपण आता बघू. ओके. आपण रिव्हिजन आता केली नाही बरेच दिवस. आता आपण काय काय बघितलं आतापर्यंत आधीच्या लेक्चर मध्ये. आपण काय केलं आधी, सिलेबस शॉर्ट मध्ये एक्सप्लेनेशन बघितलं, काय काय आपल्याला महत्वाचं आहे, वेटेज किती आहे, कसं आहे. त्याच्यानंतर बघितलं आपण बायोडायव्हर्सिटी. ओके, बायोडायव्हर्सिटी. आता बायोडायव्हर्सिटी मध्ये आपण काय बघितलं, बायनोमियल नॉमेनक्लेचर बघितलं. बायनोमियल काय बघितलं, नॉमेनक्लेचर बघितलं. 5 किंगडम सिस्टीम बघितली. फाईव्ह किंगडम सिस्टीम बघितली आपण. सिस्टीम बघितली. त्याच्यानंतर RHBT म्हणजे नैसर्गिक आणि कृत्रिम. नैसर्गिक आणि कृत्रिम हे दोघी प्रकारच्या हे बघितले आपण. तिसरं जे आहे ते आपण काय बघितलं, प्लांट क्लासिफिकेशन बघितलं. प्लांट क्लासिफिकेशन. त्याच्यानंतर त्याच्यावर कोणते डिसीजेस होतात, काय होतं ते पण बघितलं. त्याच्यानंतर प्लांटचं न्यूट्रिशन पण बघितलं त्याच्यामध्ये, प्लांट न्यूट्रिशन. त्याच्यानंतर आपण बघितलं चौथं आणि पाचवं जे लेक्चर आहे ते आपण काय बघितलं, ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये पण आपण बघितलं क्रिप्टोगॅम्स, फेनेरोगॅम्स, त्याच्यामध्ये परत एंजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म. याचं हे बघितले, त्याचे एक्झाम्पल बघितले, सोर्सेस बघितले. त्याच्यानंतर फंक्शन बघितले, कशासाठी काय हे होतं. त्याच्यानंतर त्याचे परत संघ बघितले, सगळे संघ 10, वर्ग कोणत्या, क्लास कोणत्या ग्रुपमध्ये येतं, ओके, कसं लिहिलं जातं ते सगळं बघितलं. त्याच्यानंतर आज आपण बघितलं आज आपण काय चालू केलं, न्यूट्रिएंट्स. न्यूट्रिएंट्स मध्ये आपल्या शरीरामध्ये कोणते कोणते महत्वाचे न्यूट्रिएंट आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय बघितलं आपण, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट. ओके. आता ह्या तिघांचे पण आपण काय बघितलं, सोर्सेस, फंक्शन, एक्झाम्पल आणि कोणते कोणते ऍप्लिकेशन आहेत, ऍप्लिकेशन. ओके. आणि कशासाठी वापरले जातात, कशासाठी. त्याच्यानंतर टाइप्स बघितले. ओके, टाइप बघितले. प्रोटीन आपल्या शरीरासाठी चांगलं आहे सगळ्यात जास्त. ओके. पुढचं जे लेक्चर आहे, पुढचं लेक्चर तेच आपण व्हिटॅमिन पासून कंटिन्यू करू. तुम्ही एकदा रीड करून या पुढच्या लेक्चरसाठी, म्हणजे तुम्हाला पण सोपं जाईल. व्हिटॅमिन बघितलं, हा याच्यामध्ये आपण एन्झाईम वगैरे कोणते ते बघितलं. ग्लुकोज, फ्रुक्टोज जे ते कशासाठी बाबा, कशामध्ये प्रेझेंट असतं, कशामध्ये प्रेझेंट असतं. इथून पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे, व्हिटॅमिन, त्याचे सगळे एक्झाम्पल ते बघूया. ओके. आज आपण इथं थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू पुढचं.
थँक यू. कौटिल्य आर्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत.